मेष राशीच्या मंडळींनो, एक क्षण थांबा. 7:30 सुरू आहे म्हणून मनात भीती बसली आहे का? की आता काहीच होणार नाही असा विचार डोक्यात फिरत आहे? मग हे ऐका. सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्या कुंडलीत असा एक ग्रह बलवान आहे, जो तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात मोठे काहीतरी घडवण्यासाठी आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, हा योग पुन्हा पुन्हा येत नाही. बृहस्पती एका राशीत साधारणपणे 1 वर्ष राहतो. अशी संधी पुन्हा येण्यासाठी साधारणपणे 12 वर्ष वाट पाहावी लागते. म्हणून आज मी तुम्हाला फक्त भविष्य सांगणार नाही, मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यात दिशा बदलण्याची ही संधी तुम्ही कशी वापरायची. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाऊल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार. अमोघ चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीसाठी सप्टेंबर 2026 नेमका कसा असणार आहे. आरोग्य, शिक्षण, प्रेम, मॅरेज जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय. प्रत्येक क्षेत्रावर या महिन्यातील ग्रहस्थितीचा काय परिणाम होणार आहे, हे आपण एक एक करून खोलवर समजून घेणार आहोत. आणि सर्वात आधी या महिन्याचा सर्वात मोठा ग्रह संकेत. तुमच्या चतुर्थ भावात बृहस्पती आहे आणि तो उच्चस्थ आहे. हीच या संपूर्ण महिन्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ सध्या तृतीय भावात आहे. तृतीय भाव म्हणजे साहस, पराक्रम, प्रयत्न आणि स्वतःच्या ताकदीने पुढे जाण्याची ऊर्जा. त्यामुळे तुम्ही शांत बसणारे नाहीत. काहीतरी करायचं आहे, पुढे जायचं आहे, बदल घडवायचा आहे, अशी तीव्र ऊर्जा तुमच्यामध्ये राहील. कधीकधी याच ऊर्जेमुळे थकवा जाणू शकतो, पण आरोग्याच्या दृष्टीने मोठी चिंता दिसत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर नंतर सूर्य पंचम भावातून षष्ठ भावात प्रवेश करेल. यामुळे पोटाशी संबंधित त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. ब्लोटिंग, पचनाशी संबंधित समस्या आणि तेलकट पदार्थाबाबत थोडी काळजी घ्या. शरीर तुमच्याशी बोलतोय, त्याची भाषा ऐका. आता शिक्षणाकडे येऊया. पंचम भावात सूर्य, बुध आणि केतू आहेत आणि सूर्य स्वतःच्या राशीत असल्यामुळे 17 सप्टेंबरपर्यंतचा काळ शिक्षणासाठी खूप महत्त्वाचा आहे. मोठे ॲडमिशन घ्यायचं असेल, नवीन कोचिंग सुरू करायची असेल किंवा शिक्षणाबाबत एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर 17 सप्टेंबरपूर्वी तो निर्णय घ्या. त्यावेळी पंचम भाव मजबूत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण हा काळ चांगला आहे. विशेषतः सरकारी किंवा महत्त्वाच्या परीक्षेसाठी 17 सप्टेंबरपर्यंतचा काळ उपयोगात आणा. आणि उच्च शिक्षणाचा, परदेशात शिक्षणाचा विचार करत असेल तर उच्चस्थ बृहस्पतीच्या 12व्या भावाशी संबंध येत असल्यामुळे परदेशाशी संबंधित संधीसाठी चांगला संकेत दिसत आहे. आता प्रेमाकडे येऊया. पंचम भाव प्रेमाचा भाव आहे. इथे सूर्य, बुध आणि केतू असल्यामुळे भावना तीव्र राहू शकतात. मेष ही अग्नितत्वाची राशी आहे. मंगळ ही अग्नीचा ग्रह आहे. त्यामुळे तुमचा स्वभाव असा लवकर उत्साहित होणे, लवकर आनंदी होणे आणि कधीकधी लवकर रागावणं. समोरच्या व्यक्तीचा राग तुम्ही सहज घेतला तर काही हरकत नाही, पण समोरचा रागावला आणि तुम्ही त्या क्षणी रागाने प्रतिक्रिया दिली तर छोटा विषय मोठा होऊ शकतो. विशेषतः 17 सप्टेंबर नंतर प्रेमसंबंधात थोडा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही काळ बोलणे बंद होऊ शकते. 2-4 दिवसांचं अंतर पडू शकतं. पण इथेच एक गोष्ट महत्त्वाची आहे. प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबा, एक श्वास घ्या, मग बोला. आता मॅरेज जीवनाकडे येऊया आणि इथे परिस्थिती खूपच सुंदर आहे. सप्तम भावात शुक्र आहे आणि तो स्वतःच्याच राशीत आहे. यामुळे मॅरेज जीवनासाठी हा महिना विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. मंगळाची दृष्टी पण सप्तम भावावर पडत आहे. विशेषतः 19 सप्टेंबर नंतर मॅरेज जीवनाच्या दृष्टीने अधिक चांगला योग ठळक होत आहे. जर पूर्वी काही समस्या होत्या, काही गैरसमज झाले होते, नात्यांमध्ये अंतर निर्माण झालं होतं, तर सप्टेंबरमध्ये त्या नात्याला पुन्हा एकदा चांगली दिशा देण्याची संधी मिळू शकते. पती पत्नीने एकत्र बसून भविष्याचे नियोजन करायचं असेल, घरासाठी काही निर्णय घ्यायचा असेल किंवा आयुष्याबद्दल एखादी मोठी योजना करायची असेल तर हा काळ सकारात्मक आहे. एकत्र बसून बोला, एकमेकांचं ऐका. आता येतोय या महिन्याचा सर्वात मोठा विषय, तुमचं भाग्य.
आणि त्यासोबतचं करिअर. मेष राशीसाठी नवम भावाचा स्वामी बृहस्पती आहे आणि हाच बृहस्पती चतुर्थ भावात उच्चस्थ आहे. त्याची दृष्टी दशम भावावर आणि 12व्या भावावर पण पडत आहे. म्हणून भाग्य, करिअर, परदेश आणि मोठ्या जीवन निर्णयाच्या बाबतीत हा बृहस्पती तुमच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं, 7.5 सुरू आहे म्हणून घाबरू नका. 7.5 प्रत्येकाला वाईटच देते असं नाही. तुमच्या कुंडलीतील बृहस्पतीची मजबूत स्थिती या काळाला वेगळी दिशा देऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा योग वारंवार मिळणार नाही. म्हणून तुम्ही काही मोठे करण्याचा विचार करत असाल, इन्व्हेस्टमेंट असो, मोठी प्लॅनिंग असो, नवीन दिशा असो किंवा आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय असो, सप्टेंबरमध्ये स्वतःला थांबवू नका. ग्रहस्थिती तुमच्यासाठी संधी निर्माण करत आहे. आता करिअर, दशम भावाचा स्वामी शनी 12व्या भावात आहे. यामुळे एक वेगळी भावना निर्माण होऊ शकते. कामात मन लागणार नाही. ऑफिसचं वातावरण आवडत नाही, लोक समजत नाही किंवा काम समजत असूनही मन दुसरीकडे जात आहे असं जाणवू शकतो. विशेषतः मार्च 2025 पासून 7.5 सुरू झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांच्या मनात एक विचार वारंवार आला असेल, आता काहीतरी बदललं पाहिजे. काहींनी जॉब चेंज केला असेल, काही जण अजून विचार करत असतील, काहींच्या बाबतीत परिस्थितीमुळे अचानक बदल झाला असेल. पण सप्टेंबरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, भाग्याची साथ चांगली आहे. म्हणून जर तुम्हाला करिअर चेंज करायचं असेल तर हा विचार गांभीर्याने घेण्यासारखा आहे. आता व्यवसाय, 7 सप्टेंबर नंतर बुध षष्ठ भावात प्रवेश करत आहे. षष्ठ भाव हा स्पर्धेचा भाव आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी असतील, अडथळे असतील तरी तुम्ही परिस्थिती हाताळू शकाल. व्यवसायासाठी विशेषतः काळ चांगला दिसत आहे. फॉरेन कनेक्शन असलेला व्यवसाय, इम्पोर्ट एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, लोखंडाशी संबंधित काम, डिझायनिंग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, ज्वेलरी अशा शुक्राशी संबंधित क्षेत्रामध्ये चांगली हालचाल दिसू शकते. दैनंदिन उत्पन्नाच्या बाबतीत सकारात्मक संकेत आहे आणि म्हणूनच सप्टेंबरचा एकंदर संदेश अतिशय स्पष्ट आहे. हा महिना थांबण्याचा नाही, हा महिना विचार करण्याचा आहे. पण त्याहून महत्त्वाचं योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा आहे. विशेषतः 3 तारखा लक्षात ठेवा. 7 सप्टेंबर बुधाचा बदल व्यवसाय आणि स्पर्धेच्या बाबतीत महत्त्वाचा. 17 सप्टेंबर सूर्याचा बदल शिक्षण आणि प्रेमसंबंधासाठी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट. 19 सप्टेंबर मंगळाचा बदल मॅरेज लाईफ आणि वैयक्तिक निर्णयाच्या बाबतीत नवीन ऊर्जा आणणारा आणि सगळ्यांच्या मध्यभागी आहे उच्चस्थ बृहस्पती. म्हणून मेष राशीच्या मंडळींनो, 7.5ची भीती मनात ठेवू नका. तुमच्याकडे असलेल्या संधीकडे पहा, मोठा विचार करा. तुमच्या आयुष्यात बदलाची गरज कुठे आहे हे स्वतःला विचारा. कारण सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी फक्त आणखी एक महिना नाही, हा दिशा बदलण्याचा काळ ठरू शकतो. अमुक सोबत राहा, ग्रहांचे संकेत समजून घ्या आणि आपल्या भविष्याची चाहूल जाणून घ्या. धन्यवाद.